नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गौरव कुवर. एमपीएससी यू त्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. ठरल्याप्रमाणे सिरीजचा हा पार्ट 2 आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की एमपीएससी मध्ये कुठले चॅप्टर्स केले पाहिजे, तर सिलेबस काय आहे, कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज आहे याचा शॉर्ट व्हिडिओ आपण आधीच चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यामुळे व्हिडिओ मोठा, टाइमलाईन मोठी होत असल्यामुळे आपण डायरेक्ट सब्जेक्ट मध्ये कुठल्या चॅप्टर आणि कुठल्या चॅप्टरला किती वेटेज हे आपण डायरेक्ट सुरू करणार आहोत. तर त्यामध्ये आपण पहिला सब्जेक्ट घेतोय पॉलिटी. ओके, तर पॉलिटी या सब्जेक्ट मध्ये कंबाईन मध्ये हे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिसतात ना विद्यार्थी मित्रांनो, तर हे क्वेश्चन्स फक्त एमपीएससी कंबाईन मध्ये नाही, तर ऑल ओव्हर जसे की पोलीस भरती, वनरक्षक, ज्या आतापर्यंत गव्हर्नमेंटनी भरती केलेली महाराष्ट्र शासनाने, तर ते सर्व क्वेश्चन्स आतापर्यंत आलेले क्वेश्चन्स आहेत की कुठल्या चॅप्टरला किती क्वेश्चन्स आले, हे तुम्ही बोर्डवर बघू शकता. तर आपण बघू की घटनेची निर्मिती. पॉलिटीमध्ये हा पहिला चॅप्टर आहे, घटनेची निर्मिती, की मेन मुद्दा आपली राज्यघटना तयारच कशी झाली. ओके, तर त्यामध्ये भाग किती असतात, सूच्या किती असतात, त्याचप्रमाणे कलमे किती असतात, हे पण आपण बघणार आहोत. तसेच घटनेची निर्मितीमध्ये घटना मसुदा समिती, जसे की कुठल्या कुठल्या समिती होत्या, जसे की 22 समित्या होत्या. ओके, तर घटना तयार कशी झाली, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत. तर आतापर्यंत तुम्ही बघू शकता की 126 क्वेश्चन आलेले त्या, म्हणजे याचा अर्थ काय होतो की 100 प्लस म्हणजे की हा चॅप्टर किती महत्वाचा आहे. पण आपण हा चॅप्टर एकदम सोप्या पद्धतीत बघणार आहोत मित्रांनो. तसेच घटनेची वैशिष्ट्ये. घटनेची वैशिष्ट्य मध्ये आपण काय बघणार आहोत की जसे की आपण घटना कुठल्या देशाकडनं घेतली, त्यामध्ये कुठल्या वैशिष्ट्य आहेत. जसे की आपण बघतो इंडियामध्ये राज्य तर भरपूर आहेत, पण एकच नागरिकत्व आहे जे आहे इंडिया. तसं अमेरिकेमध्ये तसं नसतं, तर स्टेट वाईज त्यांचं हे असतं, त्यांचं नागरिकत्व, सिटिझनशिप वेगळे असते. तर आपण तेही बघणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीत बघणार आहोत मित्रांनो. तर त्यावर पण आतापर्यंत 87 प्रश्न आले, तुम्ही बघू शकता. म्हणजे हा पण चॅप्टर एकदम महत्वाचा आहे. प्रस्तावना. प्रस्तावना म्हणजे प्रस्तावनामध्ये कसं की एक रिपोर्ट असतो की घटना तयार करण्याचा एक सारांश आहे त्याच्यामध्ये, की घटना कशी पाहिजे. ओके, हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सगळ्यात आधी 13 डिसेंबरला केली होती प्रस्तावना. तर त्याचं पण तुम्ही बघू शकता 73 प्रश्न आलेले आहेत. प्रस्तावना तर एकच पेजची आहे. सगळ्यात तुम्ही बघितले असेल आतापर्यंत लहानपणापासून प्रत्येक पुस्तकामध्ये स्टार्टिंगला प्रस्तावना असते. तीच प्रस्तावना आपल्या घटनेमध्ये पहिल्या पेजवर आहे. तर त्याच्यावर सुद्धा 73 प्रश्न आलेत मित्रांनो. दुसरा चौथा चॅप्टर आहे संघ राज्य व राज्यक्षेत्र. ह्याच्यामध्ये आहे ना मित्रांनो, कलम 1 ते 4. कलम 1 ते 4 मध्ये कसं की संघ राज्य म्हणजे काय, राज्यक्षेत्र काय असतात, म्हणजे भारत कसा तयार झाला, मेन मुद्दा राज्य पासून भारत कसा तयार झाला हे त्याच्यामध्ये दिले. त्यावर पण 76 प्रश्न आलेत मित्रांनो. बघा, नागरिकत्व. नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप, हा पण महत्वाचा आहे. कारण 25 क्वेश्चन जरी आले असले मित्रांनो, तरी पण हा चॅप्टर एकदम महत्वाचा आहे की नागरिकत्व, की इंडियामध्ये जे पीपल्स आहेत, म्हणजे लोक आहेत, की प्रत्येक लोकाला नागरिकत्व कसं मिळालं, कोणत्या कलमानी मिळालं, हे आपण नागरिकत्व मध्ये बघणार आहे मित्रांनो. दुसरी गोष्ट, 6वा चॅप्टर आहे मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स म्हणतात, की लोकांसाठी कोणते कोणते हक्क घटनेने दिलेले आहेत. ओके, त्यामध्ये पण आपण कलमानीच बघणार आहे मित्रांनो. 12 पासून ते 35. तर त्यात 12 ते 13 हे बेसिक आहेत, तर 14 पासून ते लगभग 32 पर्यंत आहेत मूलभूत हक्क. आपण तेही बघणार आहोत मित्रांनो. एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही. जे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांना तर टेन्शन घ्यायची गरजच नाही, कुठला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज भासणार नाही. एवढ्या सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत सगळी कलम, आणि सगळे कलम लक्षात पण राहतील. आणि कुठले कलम महत्वाचे आहेत आणि कुठले कलम महत्वाचे नाहीयेत हे पण आपण बघणार आहोत त्यामध्ये मित्रांनो. ओके, मार्गदर्शन तत्वे. ओके, याला डीपीएसपी म्हणतो आपण. त्यामध्ये पण 112 क्वेश्चन्स आलेत, 112. ओके, 51 पर्यंत कलम त्यामध्ये. मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्याला 73 क्वेश्चन्स आलेत आतापर्यंत मित्रांनो. मूलभूत कर्तव्य काय आहेत, की भारतातल्या सिटिझन म्हणजे नागरिकांनी कोणते कर्तव्य पालन केले पाहिजे,
हे मध्ये दिलेले आहे मूलभूत कर्तव्यामध्ये. हे मूलभूत कर्तव्य आहे ना मित्रांनो, कलम 51A हे ना नंतर ऍड केले घटनेने घटना दुरुस्ती करून. हे पण आपण बघणार आहोत की घटना दुरुस्ती काय असतात, की कुठल्या घटना दुरुस्तीने कुठला कलम ऍड झाला आणि कुठला रद्द झालेत, हे सगळ्या गोष्टी आपण सोप्या भाषेत बघणार आहोत. ओके, घटना दुरुस्ती आता सांगितल्याप्रमाणे सेम की ह्याला पण 88 प्रश्न आलेत. कुठल्या घटना दुरुस्तीला काय केलंय आणि कुठले बदल झालेत, कुठला कलम ऍड केलाय, कोणता भाग ऍड केलाय, कुठले सूची ऍड केल्यात, कुठला कलम रद्द केलाय, कुठला भाग रद्द केलाय, या सगळ्या गोष्टी आपण या घटना दुरुस्तीमध्ये बघणार आहोत. ओके, नंतर आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती. तर काय काय विद्यार्थ्यां म्हणजे काही काही व्यक्तींना माहित पण नसतं की आपल्या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत. ते प्रधानमंत्रीला राष्ट्रपती म्हणतात काय काय विद्यार्थी. हे तर बेसिक जी के ठीक आहे, त्यावर आपण काय चर्चा करत नाही. आपण जी चर्चा करतोय ती सिलेबस चॅप्टर नुसार करतोय. राष्ट्रपती उपराष्ट्रपती ह्यावर टोटल 98 प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. ह्यामध्ये सर्वात महत्वाचं चॅप्टर आहे राष्ट्रपती. उपराष्ट्रपती पण आहे, आपण एकदम सोप्या भाषेत बघणार आहेत. 10 पॉइंट्स आहेत, 10 पॉइंट्स मध्ये आपण राष्ट्रपती चॅप्टर कव्हर तोंडपाठ की राष्ट्रपतीचे कार्य काय असतात, राष्ट्रपतीला नियुक्त कोण करतं, राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात, राष्ट्रपतीला काढण्याचं, राष्ट्रपतीला पदावरनं काढण्याचं पण कलम दिलेला आहे घटनेमध्ये. कलम 61 आहे तो दिलेला आहे घटनेमध्ये की राष्ट्रपतीला कसं काढायचे ती प्रोसेस सुद्धा दिली. इम्पिचमेंट प्रोसेस म्हणतात त्याला, महाभियोग पद्धत. ओके, राष्ट्रपती. उपराष्ट्रपतीलाही कसं काढायचं तेही सांगितलेलं आहे घटनेमध्ये. ओके, पुढचं आहे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ. हा हे पण आपण सोप्या भाषेत बघणार आहे मित्रांनो. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ त्यांचे कार्य काय असतात, मंत्रिमंडळ कसं नियुक्त केलं जातं. ओके, लोकसभा काय असतं, राज्यसभा हे तर आपण संसदमध्ये बघणार आहोत. लोकसभा काय, राज्यसभा काय. ओके, त्यांचे किती सदस्य असतात, लोकसभेत किती, राज्यसभेत किती, हे आपण संसदेत बघणार आहेत. तुम्ही बघताय की आतापर्यंत आहे ना 125 क्वेश्चन्स आलेत संसदेवर. याचा अर्थ काय की हे जे चॅप्टर्स दिलेत ना 50+ हे एकदम अत्यंत महत्वाचे आहेत. अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचे, आणि हे आपण एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. ओके, पुढचं चॅप्टर आपण बघतोय AGI AGS. हे काय, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि अटॉर्नी जनरल ऑफ स्टेट. हे काय आहे की AGI हे जे असतं ना पद, हे पद आहे ना आपले राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा ह्यात बसू शकतात, फक्त मतदान करू शकत नाही. आपण तेव्हा बघणार आहे मित्रांनो, एकदम सोप्या भाषेत बघणार आहोत. AGS हे राज्य सरकारसाठी काम करतात. सेम AGIचं जे कर्तव्य असतात त्याच प्रकारे असतात, आपण ते चॅप्टर्स मध्ये बघणार. ओके, राज्यपाल. ओके, प्रत्येक राज्याला राज्यपाल असतो. ओके, असं पण नंतर घटना दुरुस्ती करून असं पण केलेले राज्यपालामध्ये की दुसऱ्या राज्याचा, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्यपाल गोवा राज्याचा पण राज्यपाल असू शकतो. असे घटना दुरुस्ती करून त्यांनी केलेले. आपण ती घटना दुरुस्ती पण बघणार आहोत आणि राज्यपाल चॅप्टर एकदम सोप्या पद्धतीत बघणार आहे. कंपॅरेटिव्ह स्टडी करणार आहोत आपण, राष्ट्रपती, राज्यपाल, नाही का. ओके, नंतर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ हे पण आपण कंपॅरेटिव्हलीच बघणार आहे. पंतप्रधानचे जसे कार्य असतात तसे मुख्यमंत्रीचे असतात. त्यांची नियुक्ती कशी असते, कोण करतं, शपथ कोणासमोर घेतात का नाही, कोण शपथ घेतं, कोण शपथ घेत नाही, हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. कारण ह्यावर आतापर्यंत आयोगाने भरपूर प्रश्न विचारलेले आहेत की कशा पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या नाही करायच्या. आपण PYQ नुसारच जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. PYQ हा एकदम अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. कारण काही गोष्टी माझ्या सांगायच्या राहून गेल्या असतील, काही गोष्टी सांगायच्या आहेत. आपण जसं जसं आपण व्हिडिओ टाकणार आहोत प्रत्येक गोष्ट आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, पॉलिटी तर विद्यार्थ्यांचा एकदम आवडता आहे. जुन्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता की पॉलिटी हा चॅप्टर म्हणजे सब्जेक्ट जो आहे तो अत्यंत आवडता आहे सगळ्या विद्यार्थ्यांचा, आणि त्याच्यामध्ये मार्क पडतात. पॉलिटी हा सब्जेक्ट आहे ना मित्रांनो 15 मार्काला येतो. प्रिलियम्स मध्ये 15 मार्काला. ओके, आणि मेन्स मध्ये बी साधारणतः 15 मार्काला येतो. ओके, तर विद्यार्थी पॉलिटीमध्ये आहे ना 12 ते 13, कधी कधी ते 15 काही काहींना पडलेले. जर क्वेश्चन पेपर सोपा आला तर काय म्हणतात त्याला, पडद्यामध्ये पडला आपल्याला तो क्वेश्चन, तर पडतात सुद्धा याच्यामध्ये, कारण आवडता सब्जेक्ट आहे. ओके, आणि सोपा पण आहे, एवढा काही हार्ड नाही. नवीन विद्यार्थ्यांना जरा हार्ड वाटत असेल, पण जेव्हा आपण शिकवायला चालू करू ना तर सगळ्यात सोपं वाटेल पॉलिटी बाकी सब्जेक्ट पेक्षा सुद्धा. बाकी सब्जेक्ट पण आपण सोप्या पद्धतीनेच घेणार आहोत. ओके, नंतर सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ह्याच्यावर पण अत्यंत महत्वाचे 87 ते 56 क्वेश्चन्स आलेले आहेत मित्रांनो. ओके,
केंद्र राज्य संबंध, केंद्र आणि राज्यामध्ये संबंध, व्यवहार कसे होतात, काय होतात, कलम कुठले, कोणत्या कलमानुसार काय, हे सगळ्या गोष्टी आपण केंद्र राज्य संबंध, त्याच्यावर पण 68 क्वेश्चन आले मित्रांनो. हा पण चॅप्टर एकदम महत्वाचा आहे. आंतरराज्यीय संबंध ह्याच्यावर थोडे कमी आले 19, पण हा पण एकदम महत्वाचा चॅप्टर आहे. युटी काय आहे? युटी म्हणजे युनियन टेरिटरी, केंद्रशासित प्रदेश. आता तुम्ही बघितलं असेल की जम्मू काश्मीर आणि लडाखला युनियन टेरिटरी बनवलं. आपल्या युनियन टेरिटरी किती आहेत, या सगळ्या गोष्टी कुठल्या कलमानी काय सगळं आपण युनियन टेरिटरी मध्ये बघणार. जरी 10 क्वेश्चन आले असतील तरी हा चॅप्टर एकदम महत्वाचा आहे. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत ना मित्रांनो, 2011 पासून ते आतापर्यंत 2026 च्या अपडेट नुसार हे सगळे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. ओके. युपीएससी, एसपीसी. युपीएससी तर सगळ्यांना माहिती. एसपीसी काय नवीन? एसपीसी काय नाही मित्रांनो. एसपीसी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, म्हणजे आपले एमपीएससी जे स्टेटनी घेतं. तसं युपी साठी वेगळं असेल, केरळसाठी वेगळं, कर्नाटका. ओके. तसं आपण एसच्या जागी एम टाकतो, कारण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्याच्यावर सुद्धा 75 म्हणजे की आयोगाचे जे घटनात्मक हे आहेत सर्व, जसे की युपीएससी, एसपीसी जे आयोग आहेत त्यानुसार 75 क्वेश्चन आले. फक्त युपीएससी एसपीसी वर क्वेश्चन आहे, तसे त्यामध्ये अजूनही इतर घटक असतात, ते पण आपण बघणार आहोत. निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन, हा तर एकदम महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. 134 क्वेश्चन आले निवडणूक आयोगावर, की भारताच्या निवडणूक कशी होती. ओके. तसेच राज्य सरकार, आपले महाराष्ट्राची निवडणूक, तसेच इतर राज्यांची निवडणूक कशी होते. तसेच आपली स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आता आपण बघणार आहोत, खाली स्थानिक स्वराज्य संस्था दिसते, त्याच्यावर पण 100%. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काय येते, आपलं ग्रामपंचायत, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत आहेत. आपण हे पण कव्हर करणार, टेन्शन नका घेऊ. नंतर घटनेचे भाग. ओके. घटनेचे भाग, अनुसूची, कलमे. ओके. घटनेमध्ये भाग किती असतात. आता जेव्हा घटना बनवली तेव्हा 8 भाग होते, आता 12 भाग आहेत. ओके. सॉरी, अनुसूच्या भाग नाही, सॉरी, अनुसूच्या 8 अनुसूच्या होत्या, आता 12 अनुसूच्या आहेत. तर कधी कुठली ऍड झाली, 4 अनुसूच्या ऍड झालेल्या आहेत. ओके. आपण सगळे कलम पण बघणार आहोत. तर कलमामध्ये सगळे कलम करण्याची गरज नाही. सर्व कलम करण्या आपण खाली लिहिलेले आहे की महत्वाचे कलम पण बघणार आहोत. तेवढेच लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरच प्रश्न येतात मित्रांनो. ओके. समित्या, कुठल्या कुठल्या समित्या घटनेमध्ये होत्या आणि नंतर अजून स्थापन केलेले आहेत गव्हर्नमेंटनी, की त्यांचे कामकाज सुरळीत चालावे, त्यासाठी समित्या. ज्या महत्वाच्या समित्या जसे की नीती आयोग समिती, ते आपण बघणार आहोत. जीएसटी साठी बनवलेले सगळे ज्या इम्पॉर्टंट आहेत समित्या पॉलिटीमध्ये लागणार आहेत, सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. घटना दुरुस्ती पण ठीक. आता मग अशी बोलल्यावर तिथं सॉरी डबल झाले वाटतं घटना दुरुस्ती. ओके. तिथं बघितलं आपण घटना दुरुस्ती डबल. ओके. स्थानिक स्वराज्य संस्था सांगितल्याप्रमाणे 100+. इतर मध्ये काय, की हे चॅप्टर सोडून अजून कुठले चॅप्टर्स म्हणजे अजून महत्वाचे आहेत. ओके. हे प्रिलियम्स मीन्स सर्व क्वेश्चन आतापर्यंत, सर्व सरळ सेवा असू द्या, तलाठी भरती, वनरक्षक, हे सर्व गोष्टीचं सारांश घेऊन हे क्वेश्चन आलेत. म्हणजे याचा अर्थ की हे चॅप्टर आपण महत्वाचे आहेत, आपण बघणार आहोत. इतर मध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे सोडून अजून कुठले जर चॅप्टर माझ्याकडनं राहिले असतील, फळ्यावर जागा नाही लिहायला, तर आपण समजू शकता आपण ते पॉलिटी शिकताना एक एक चॅप्टर कव्हर करू आणि तेव्हा हे करू. सध्या तर 27 दिसत आहे. ओके.